तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले मनात काना रे तुझ्यासाठी आले मनात काना रे तुझ्यासाठी आले मनात मुळीच नव्हतरी कान्हा माझ्या मनात खरंच नव्हतरी कान्हा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले मनात तुझ्यासाठी आले मनात तुझ्यासाठी आले मनात ए मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात ऐका ऐका आर्यन आर्यन अर्जुन हनुमान राव हनुमंते राणार माळकोटा या सुद्धा भक्तांना 11 रुपये पाठवले धन्यवाद मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात मुळीच नव्हतं रे काना तुझ्यासाठी 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 आले मनात काना रे तुझ्यासाठी आले मनात काना रे तुझ्यासाठी आले मनात समक्षताई राजू राहुल राहुल पवार राणार येरी तुझ्यासाठी सोडिले घरदार तुझ्यासाठी सोडिला संसार तुझ्यासाठी सोडिले घरदार तुझ्यासाठी सोडिले संसार तुझ्यासाठी सोडिले घरदार तुझ्यासाठी सोडिला संसार तुझ्यासाठी सोडिले ऐका ऐका मंगेश कपाळे राहणार माळकवडेकर या सुद्धा भक्तांना 11 रुपये पाठवली धन्यवाद तुझ्यासाठी 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 आले तुझ्यासाठी आले तुझ्यासाठी आले हे मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात तुझ्यासाठी आले मनात काना रे तुझ्यासाठी आले मनात तुझ्यासाठी आले मनात तुझ्यासाठी केल्या मी एकादशी तुझ्यासाठी राहिलं उपवासी तुझ्यासाठी केलं एकादशी तुझ्यासाठी राहिलं उपवासी ऐका नागुराव बंडेवार राहणार माळकवडा या सुद्धा भक्तांना 11 रुपये पाठवली धन्यवाद तुझ्यासाठी केल्या मी एकादशी तुझ्यासाठी राहिलं उपवासी तुझ्यासाठी केलं एकादशी राहिलं उपवासी मुरली वाजवितो मुरली वाजवितो कुंजवना वाजवितो कुंजवना तुझ्यासाठी आले वना काना रे तुझ्यासाठी आले वना ऐका लक्ष्मीबाई लक्ष्मीबाई काय मनेवार राहणार माळकोटा गांजागुण 11 रुपये भेट पाठवली धन्यवाद मुरली वाजवितो रे कुंजवनात. अरे खेळ खेळू राधा कुंजवनात. तुझ्यासाठी तुझ्यासाठी
बाजीराव जाधव राहणार मालकोटा 21 रुपये धन्यवाद दिगंबरराव भक्ताने केलं व्यंकटराव जाधव राहणार माळकोटा यासला भक्ताने 21 रुपये भेटले धन्यवाद तिकडे बांधवा बालाजीराव ब म्हणजे बालुशाही ल म्हणजे लाडू जी म्हणजे जिलेबी अरे दोघांचं मिळून होते बालाजी 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 अरे रामजी 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 अरे गुंडे 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 भारत भारत अरे वा गांजा गोल 21 रुपये गेले दान खंडेरायाच्या नावा तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले तुझ्यासाठी आले ऐका आनंदराव भुजंगराव काय मान्य आनंदराव भुजंगराव मान्य राहणार आहे किनाळा या सुद्धा भक्तानं 21 रुपयाची भेट पाठवली धन्यवाद धन्यवाद आनंदराव मुंदाजीराव नरवडे राहणार माळकोटा या सुद्धा भक्तानं बाबा 11 रुपयाची भेट पाठवली धन्यवाद तुझ्या वाचून जीव राहीना आता करतोस काय मग तुझ्या वाचून मला करवेना बानुबाई तुम्हाला बोलणार बानुबाई तुम्हाला बोलणार बानुबाई तुम्हाला अरे दिगंबरराव भक्ताने केलेला यंकटी जाधव राहणार माळकोटा या सुद्धा भक्ताने 21 रुपयाची भेट पाठवली धन्यवाद मला करवणार तुझ्या वाचून मला करवणार भानुबाई
21 रुपयाची भेट पाठवली धन्यवाद बानूबाई तुम्हाला बोलना अरे उद्या काय राहिना बोपन्ना अरे गौतमी तुम्हाला बोलना बोलना बालूबाई तुम्हाला व्यंकटराव वा वा जिंग 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 वा ऐका व्यंकटराव कवराजीराव शिंदे राहणार माळकोटा या सुद्धा भक्ताने 21 रुपयाची भेट पाठवली अगं नव्हतं ध्यानी अशी होशील बैमान सपनात बालूबाई तुझं येणं जाणं सपनात बालूबाई तुझं येणं जाणं सपनात बालूबाई तुझं येणं जाणं अगं नव्हतं ध्यानी अशी होशील बैमान सपनात बालूबाई तुझं येणं जाणं सपनात बालूबाई तुझं येणं जाणं सपनात बालूबाई तुझं येणं जाणं. ऐका, बालाजीराव सुरेश पांचाळ यांच्याकडून 21 रुपयाची भेट धन्यवाद लावणी जीवाला कशी चाली निघुनी लावणी जीवाला कशी चाली निघुनी जय मल्हार बानू खरंच बाबाराव रावसाहेब एकेवाड कोणकेवाड राहणार माळकोटा 21 रुपयाची भेट पाठवली धन्यवाद तुझ्या वाचून मला करविना बानूबाई तुम्हाला बोलना बानूबाई बानूबाई तुम्हाला बोलना बाई तुझं राहिना तुझं वाचून दिव राहिना बालूबाई तुम्हाला बोलणार बालूबाई तुम्हाला बोलना शाबाश वारे सुनील वागे हट! वा 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 वा. जवळ घे ग बानू तुझ्या लेकराला वा रांच्या पाखराला गाईच्या वासराला रांच्या पाखराला गाईच्या वासराला रांच्या पाखराला गाईच्या वासराला जवळ घे ग बानू तुझ्या लेकराला रांच्या पाखराला गाईच्या वासराला रांच्या पाखराला गाईच्या वासराला रांच्या पाखराला गाईच्या वासराला शिवानी ताई गौतम पवार राहणार येडी यासुदा तालुका लोहा जिल्हा परभणी नाही नांदेड 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 यासुदा भक्तानं 21 रुपयाची भेट पाठवली धन्यवाद असं राग राग नको करुणा असं राग राग नको करुणा तुलाच वाटायला ते काहीच नाही तुझे बानूबाई तुम्हाला बोलना रे बानूबाई तुम्हाला बोलना बानूबाई तुम्हाला बोलना जीव राहिना ऐका मोठींदा गाई गोदणे राहणार साचेफळ या सुद्धा भक्ताने 21 रुपयाची भेट पाठवल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद तुझ्या वाचून जीव राहिना तुझ्या वाचून जीव राहिना राहिना बालूबाई तुझ्या बालूबाई तुझ्या बालूबाई तुझ्या बोलना अरे सांडलेली वस्तू कधी भरता येत नाही आपलं गण गोत आपल्या कामा येत नाही आपलं गण गोत आपल्या कामा येत नाही आपलं गण गोत आपल्या कामा
बानुबाई तू याला बोलना बानुबाई तू याला बोलना बानुबाई तू याला बोलना तुझ्या वाचून जीव राहिना तुझ्या वाचून मला करविना बानुबाई तू मला बोलणार बानुबाई तू मला बोलणार बानुबाई तू मला बोलणार तुझ्या वाचून जीव राहिना तुझ्या वाचून जीव राहिना बानुबाई तू याला बोलना बानुबाई तू याला बोलना बानुबाई तू याला बोलना बानुबाई तू याला बोलना बोल सदानंदाचा खरंच सांडलेली वस्तू कधी भरता येत नाही. आपले गणगोत आपल्या कामा येत नाही. आपलं आपलं म्हणून जपलं आपलं आपलं त्यानं गळा कापलं. खरंच आपलं आपलं म्हणून त्याला जपलं. हो ही सांडलेली वस्तू असतो भरता येत नाही म्हणून देवभावाचा भकिला दास शिवकाचा झाला. झाला हो. अंगाला आली ताप देवा तूच माझा मायबाप अंगातली गेली थाप देवाच्या बापाचा बाप आपलं पोरग आपल्या बाप होणार आहे. काठी घेऊन मला दारू काठी असणार. म्हणून देवाचा बाप व्हायला ज्या वेळेस आपल्याला सुखामध्ये कोणी देवाचं नाव घेते काय हो कोणी घेणार महाराज. यायला सगळ्याला सुख पाहिजे हो म्हणून बसलेत. ज्याच्या मुळा पदरात दुःख आहे ते सगळे उठून गेलेत. उठून गेले. खरंच या कथा कीर्तन ऐकतानी माणसाला एक रात्र चिती राहणं विना तुम्हाला होती रे तुम्ही जेवण हो. तुम्ही जेवण हा पण अभ्यासाला कच्चे हाव हाव की याला पक्के हाव पण अभ्यासाला कच्चे हाव का देव आपल्याकरता 24 तास चित्ती राहिलाय. देवाकरता एक रात्र माणूस चित्ती राहणं हॅलो चुळबुळ 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 करा बकट टेंट भरला होता पण नाही देवाकरता माणसाला महाराज तुला काय म्हणालय. कोण 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 ऐकाय बसले. ऐका. का तुला काय म्हणालय. कोण कोण ऐकाय बसलंय डप्पाला सांगालय. आमदार संगूची वाडीकर 21 रुपयाची भेट गोपाळ महाराज कुंडेवाडीकर यांच्याकडून 21 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल धन्यवाद. म्हणून आपलं आपलं म्हणलं देवाच्या भावामध्ये देव भावाचा भुकीला दास शिवका चालाचा. ज्या वेळेस अंगाला आली ताप देवाला मायबाप म्हणतात. का एक वेळा करे हा दुःखा वेगळे एक वेळा करे हा दुःखा वेगळे देवाला म्हणते देवा या दुःखाच्या बाहेर मला एक बार काढ. काढ म्हणते. आठवील पाये हा हा माझा नवस आठवील पाये हा माझा नवस. देवा या दुःखाच्या बाहेर मला एक बार काढ. रात्र म्हणणार नाही दिवस म्हणणार नाही. गादीपाशी बक्कळ बाया बसल्या होत्या आता एकच मावशी राहिली हे की नाही. खरी सेवा होय. खरी सेवा मावशीची. करशील सेवा. रात्र आणि दिवस पांडुरंगात रात्र आणि दिवस पांडुरंगात आठवील पाये हा माझा नवस आठवील पाये हा माझा नवस. म्हणून ज्या वेळेस दुःखात आहे त्यावेळेस देवाचं ध्यान येते. दुःखाच्या बाहेर गेलं देवाचं कवा कवा ट्या 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 करते. देव म्हणते बदमासा ज्या वेळेस तू दुःखात होत असतवा हे की नाही. म्हणून दुःखामध्ये देवाचं ध्यान येते सुखामध्ये देवाचं ध्यान येत नाही. तसं त्या राजाला दुःखामध्ये देवाचं ध्यान आलं. सगळं गाव आज म्हणू लागलं. देवानं सांगितलं बाबा
इथून 5 किलोमीटर अंतरावर महादेवाचं मंदिर, महादेवाच्या मंदिराच्या मागे करंताची जुगळीमध्ये सोन्याची पेटी, सोन्याच्या पेटीत एक धनाची पेटी. धनाची पेटी कोण होते? ज्या वेळेस देवानं अवतार धरले त्यावेळेस पार्वती माता मळसच्या रूपामध्ये आली. जटेमधली गंगाबाई बोलू लागली, देवा लई दिवस गुप्त होतं, प्रगट होईल की. तेव्हा जटेमधल्या गंगेला सांगितलं, इंद्राच्या घरी जन्मशील, धनगराच्या घरी नानाची मोठी होशील, लहानाची मोठी होशील. तेव्हा शिकशील. काय बाई नाही म्हणलो, दुसरं काय शिकशील काय. म्हणून आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. माणसाच्या मनामध्ये आवड असली की देव त्याच्याकरता सवड काढत असतो. सवड काढते महाराज. ज्याला सवड आहे त्याला आवड नाही, आवड आहे त्याला सवड नाही. सवड नाही. थंडी पडली पहिलं बाहेरात खोपीत नेऊन बांध म्हणते, नाही की नाही. म्हणून सोडना जाऊ दे मला मथुरेच्या बाजाराला. सोडना जाऊ दे मला मथुरेच्या बाजाराला. देव एकच आहे, नाव अनेक आहेत. सबका मालिक एक आहे. एक है. देव एकच असतो. म्हणून सोडना 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 जाऊ दे मला मथुरेच्या बाजाराला. सोडना जाऊ दे मला मथुरेच्या बाजाराला. सोडना
बालाजीराव पांचाळ पांचळ माळकोटेकर यांच्याकडून 21 रुपयाची भेट पाठवल्या भेट धन्यवाद. निघून गेला कौलारू सारा मथुरेच्या बाजाराला, मथुरेच्या बाजाराला, मथुरेच्या बाजाराला. ला 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 मी तुझा दास होय सारथी होय सारथी माझा. सांभाळ करूया भोळे भक्ताचा राजा म्हणून दिवाच व्हावं लागते. हो अरे त्याचं झाल्याशिवाय माणसाचं काही खरं नाही. खरं नाही महाराज. म्हणून ह्या जमान्याला सगळं काही देवाचं जमना जमनावा नकली भाजी नकली. आग बाई आग बाई आग बाई आग बाई आग बाई आग बाई जानो विना रंगच नाही जानो विना रंगच नाही जानो विना रंगच नाही. आग बाई आग बाई आग बाई आग बाई आग बाई आग बाई राया विना मला करमत नाही. या देवा विना मला करमत नाही. ऐका महाराज. किरण शिवानंद मस्के राणा नागापूरकर या गीतावरती या गाण्यावरती खुश होऊन दिले 21 रुपये दान बाईच्या गाण्यावर खुश होऊन. तसेच ओमकार शिवानंद मस्के नागापूरकर या भक्तांनी या गीतावर खुश होऊन
दिले वाघोबाला 21 रुपये दान बसले समाधान. म्हणून खरंच झलक एक बार आजा झलक दिखला जा एक बार आजा 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 आजा. आज्या माळेगावचा राजे. एक बार इकडे झलक दाखला की काय माणसाचं काय करावं. देवाविना मार्ग नाही, भक्तीविना मोक्ष नाही, हे की नाही. या गणा गोता पायी देवा तुझी आठवण नाही. या गणा गोता पायी देवा तुझी आठवण नाही देवा तुझी आठवण नाही देवा तुझी आठवण नाही. धाव पाव सध्या गुरु राया आयुष्य चालले वाया. हे गण हो गोत कोणाचंही नव, पण माणसाला काय लागते लळा तुझ्या विचारानं ग जवानीने ग तुझ्या बोलण्यानं ग तुझ्या हसण्याने ग असा घातला एकाळजावर घा. या ड्रायव्हरला थोडा जीव लाव, लाव, लाव. या ड्रायव्हरला थोडा तुझ्या हसण्याने ग तुझ्या बोलण्याने ग तुझ्या हसण्याने ग तुझ्या बोलण्याने ग कसा काळजावर घातला या या आणीला जीव थोडा लाव मुली लाव या आणीला जीव थोडा लाव कोण लाव? या कोण लाव? आणीला जीव थोडा लाव. कोण नाव कोण नाव कोण नाव मुरली महाराजांना. याच्यावर असं म्हणलं असलं तर पब्लिक उठत नव्हती. उठत होती काय हो? उठत नव्हती. पण देवाचं म्हणलं की माणूस कोणी नाही. देवा धर्मावरचं मन उठलं, नाच तमाशाला नाच पळत पोरग सुटलं. नाच. आधी तमाशा झाला की म्हातारा म्हणते बारक्या खाली बस. आम्हाला बघू दे बारकी पडशा मोठी बरी नाचा तरी. मोठी पांघरून झोपली र. बोल सदानंदाचा आई राजा ये गांबा गोधराला आवाज घुमू लागला. ये गांबा गोधराला आवाज घुमू लागला. अंबाबाई गा तुझा संगळ वाजला.
तुझा समळ वाजला अंबाबाई ग तुझा समळ वाजला भरल्या पाच पद्या आई भक्ती ग भावान रातभर चाले जागर तुझ्या उच्चारान आई भरल्या पाच पद्या ग तू किंवा भावान रातभर चाले जागर तुझ्या उच्चारान जमल्या आया बाया मान कुंकाचा घेऊन ये ग गोंधळाला थुकलो वाट मी पाहून सात कवड्याचा घालून आराधी डुलू लागला सात कवड्याचा घालून आराधी डुलू लागला अंबाबाई ग तुझा संबळ बाजूला महाराज की खंडूराम महाराज मल्हारी कानडा बानूच्या भावभक्तीला पाहून झाला वेडा चतुर्भुज नारायण झाडीत बानूचा मेडवाडा राया म्हणून असा देव सांगितलं महाराष्ट्राचं कुलभूषण जेजुरीच्या खंडेराया महाराज त्या देवाची शिवाय सरल्यामुळे तुम्हाला संतती नाही हो तेव्हा देवाने सांगितला बाबा इथून 5 किलोमीटर अंतरावर महादेवाचं मंदिर महादेवाच्या मंदिराच्या मागे ग्रंथाची जुगडी ग्रंथाच्या जुगडीमध्ये सोन्याची पेटी सोन्याच्या पेटीमध्ये एक धनाची बेटी धनाची पेटी पण धनाची पेटी कोण होती हो देवानं अवतार धरले त्यावेळेस जटीमधली गंगा बोलू लागली देवा लई दिवस गुप्त होतो प्रगट होईल की जटीमधल्या गंगेला सांगितलं इंद्राच्या घरी जन्मशील धनगराच्या घरी नानाची मोठी होशील धनगराच्या घरी लहानाची मोठी होशील तेव्हा धनगराच्या घरी लहानाची मोठी कशी झाली इंद्रदेवानं 12 वर्ष त्या नांदेडच्या गंगेची सेवा केली नांदेड म्हणजे नंदीग्राम नांदेड गंगामाईला प्रसन्न करून घेतली गंगामाई प्रसन्न झाली आणि देवा इंद्रदेवा का माझी भक्ती करायला आदर सांगितलं देवा माझ्या पोटी संतती नाही म्हणून तुम्ही तुमची भक्ती करालो तर इंद्रदेवाला सांगितलं 6 मुली होतील 7वी तुझ्या पोटी जन्माला येईल
तेव्हा 6 मुली झाल्या इंद्रदेवाला. 7वा गंगामाईचा अवतार त्या इंद्रदेवाच्या घरी जन्मला आणि जन्मल्यावर आनंद झाला त्या इंद्रदेवाला. आणि त्या लेकराचं नाव बघण्याकरता भटब्राह्मण बोलविले. पण ती लेकरू मायबापच्या मुळावर जन्मलं. तेव्हा इंद्रदेवानं सांगितलं, अरे 99 मागिलो, 12 वर्ष भक्ती केलो, पण हेच लेकरू माझ्या मुळावर जन्मलं. घाला या मुलीला सोन्याच्या पेटीमध्ये. हे पण स्वर्ग लोकांमध्ये मुलीला सोन्याच्या पेटीमध्ये घातलं. स्वर्ग लोकांमधून हिवाळून दिलं. पेटी कोणी पाण्यात पडली नाही, कोण्या धोड्यात पडली नाही, कोण्या काट्यावर पडली नाही. महादेवाचं मंदिर, महादेवाच्या मंदिराच्या मागे करंताची जुगडी, कारण सोन्याची पेटी. आणि त्याच्यामध्ये सोन्याची पेटी, सोन्याच्या पेटीत एक धनाची पेटी. धनाची. थांबनो घराकडचं म्हणाली, आता थांबनो घराकडचं. जाऊ दे सकाळी त्याला सडा रांगोळ करे, रांगोळी काढायच्या. पालखी आहे गावानं, है की नाही? ओ म्हणून आनंद झाला त्या राजाला. पेटी डोसक्यावर घेतला, घराकडे आला, हाका मारू लागला आपल्या सजावंतीला. सजावंती नारी ग, कोण आहे माय, कोण आहे? कोय हाय आम्याची कोय नाही. अग तुझा मालक हाव ग सजावंती. घरच्या की बाहेर लिहाव. घरचा कोण राहते, बाहेरचा कोण राहते? घरचा म्हणजे राजा खेमगोंडा गावडी. बाहेरचा कोण? घरचा म्हणजे राजा केलगावंडी गावडी. बाहेरला म्हणजे मालक. नाही दूधवाला. मला कर दूधवाला. एक घेतो वाकडे तिकडे गाडी, त्याच्यावर विकतो दूध. दूध घ्या. पाणी टाकून घ्या, पाण्याने घ्या. कोणाचा हो हो नमी राधे, कोणाचा नमी राधे, ओळखून घे ग जरा. कोणाचा नमी राधे, ओळखून घे ग जरा. कोणाचा नमी राधे, ओळखून घे ग मला. कोणाचा नमी राधे,
स्वदीला कृष्णावतारी कंस दिला संग घेऊन बळीरामाला संग घेऊन बळीरामाला संग घेऊन राधे बळीरामाला संग घेऊन राधे बळीरामाला राधे फुल बदली कोणाचा कोण विराजे वरपुर गेला वरपुर गेला एका येणार घरी निगसिरहारी एका जनार्दनी निगसिरहारी एका येणार धनी निगसिरहारी एका जनार्दनी निगसिरहारी काही चालवी तो यमुना तीरी काही धारी तो यमुना तीरी काही चालवी तो यमुना तीरी काही धारी तो यमुना तीरी राधे फुल बटली कोणाचा कृष्ण भगवान की जय कृष्ण भगवान की जय बोल सदानंदाचा हॅलो बस स्टँड पण आलती खिचडी भजे खावं लागली आरी आरी करंताची जुगडी करंताच्या जुगडीमध्ये एक सोन्याची पेटी सोन्याच्या पेटीमध्ये धनाची पेटी तू घरला घेऊन जाय सांगितलं कोण सांगितलं महादेवानं ऐकले राजा खेमगोंडा धनगरानं हो चालून गेला कुठं त्या महादेवाच्या करंताच्या जुगडी पशी हो वाकड्या काठीनं पेटी वाढली
मधून एक मारा मुलगी निघाली मधामध्ये एक मुलगी अरे निघाली मुलीचं रूप होत कस ढगातली बिजली आसमानचा तारा सवरणाची काया बघलेल्या माणसाला बाळाची मया रे रामदाजी ते पेटी घेतला हो आणि राजा मलगोंडा गावडी निघाला कुठं चंदनपूरवाडीच्या वाटण राजाची नार सजावंती फाटचा पार बाई दळत बसली होती आजकालच्या सुना काय म्हणतात आमच्या सासा दळदळ मेल्या आमच्या नशिबाला गिरण्या आल्या हा हा जात्या रवया बुडून गेल्या वा वा वा. हे बाई दळते वाटा रे हसायला गुदगुदू चक्कर कडू तस राजा मलगोंडा गावडीहून कसा हाका मारू लागला असा मारला महाराज सजावंती लारी ग सजावंती की कोण आहे माय कोण आहे मालक हा मालक घरची आहो की बाहेरली आहो घरची आगी रे घरचे म्हणता राजा खेमगोंडा गावडी आणि बाहेरचा म्हणता नौकरदा ढोरवळायचा गडी वा 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 कसं राजा मलगोंडा गावडी बाहेरून हाका मारू लागला कसा मारला सजावंती लारी ग सजावंती की कोण आहे माय कोण आहे तुझा मालक हा मालक माकडवाला आहे ना माकडवाला माकडवाला जाऊ ग मला माकड घेऊन फिरायला गाव गाव बरं आहे की? मालक हा मालक मला घाव तसं मालक म्हणण्याबरोबर सजावंतीनं कवाड काढलं आणि कवाड ते मी हा काय ते मी हा ते ते मी मी कवा आल्या तुझ्या पहिल्याच वेळेला आलो तुम्ही कवा इल्या इल्या नाही आल्या म्हणा आल्या म्हणा काय मसाला चावलात होय काय हाय रायश्री तुम्ही कवा आल्या माय आल्या आल्या म्हणा म्हणून आहे हो. आल्या म्हणा आल्या म्हणा. तुम्ही कवा आल्या इतक्या पहिल्या वहिला चालू तुम्ही थोडी हाका मारू लागले होतो 12 वर्ष कुठे गेलत्या बाई जंगलात गेलतो जंगलात जंगलात गेलतो प्राणी मारून तुम्हाला पाठवायला खायला आता माय रायश्री तुम्हाला बरंच वाघानं मारलं नाही बाई वाघासारखा वाघ हा, मला वाघ मारते तुम्हाला बरंच हसोलानं मारलं नाही व मला हसूला मारा काय करतो तीस तुम्हाला तिकडं हसोलानं मारलं असलं काय करतीस तर मी माळकवट्यामध्ये बुगडीत पडत होतीये की मग तुला पांघराला मामा आहे की बरं एक सांग जंगलात गेलत्या जंगलात गेलतो पण जंगलात गेल्यावर काय हालत मला देवानं लेकरू दिलं तुम्ही जंगलात कशाला गेलत्या टप्पाला गेलतो तपाला तप केल्या बारी भस भस घरात येऊ नका काय बाय माय पट मला भस भस हे बघा तुम्ही तप करून आल्या हो मी काय करते काय करते तुम्ही पाय जोडून उभा टाका आमचा पुढे आलाय तोडू काय काय बाई असं जोडू काय म्हणा मालकाचा अंगठा तोडू काय माली जोडू का म्हणले माहिती काय असंच म्हणता की तुम्ही तुमचे पाय धुते तुमच्या पायाचं तीर्थ घेते आणि उरलेलं मेट्या व्हायला येते 21 वर्ष निघाली पुढे ते वळकीच्या बरं आहे ते थोबाड फोडून खोबाडच लावते अरे बाई काय आहे बरं एक सांगा तुम्ही जंगलात गेलत्या 10 रुपये ठेवला गादी पुढी पूजेला लय पण जंगलात गेलतो जंगलात हॅलो हॅलो जंगलात गेलत्या जंगलात गेलतो बर तपाला टप्पाला गेलतो मी काय करते तुम्हाला चुचू लाव अरे कुक्कू म्हणावे काय बोल का बोलाय कुकू लावते बाई हो हॅलो हॅलो बंद पडा रे हॅलो हॅलो म्हणजे दिवस गेला खेळ संपले खेळ संपला म्हणजे खेळ संपले हेलो हेलो हॅलो हरी हरी
सकाळी करून जाऊ तर न्यारी उरली काहीतरी शिवहामदारीचा येळकोट पण घे तुम्ही जंगलात गेल्या जंगलात गेलतो जंगलात गेल्या पारी काय झालं मला देवानं लेकरू दिलं काय मला देवानं लेकरू दिलं तुम्हाला दिलं मला दिलं तुम्हाला दिलं मला दिलं बरं झालं माय मागवट्यामधली बायावरली पिढा काय गड्यावर गेली की काय आयत दिलं आयत आयचं दिलं आयत दिलं कोणतं होय वय राजशरी हेच होय मुंडी हलवाले धोतरवालं हेच होय असं असं करायला हे काय हेच होय आता माय लहान तर आहे काय माय सबळच्या सबळ आहे याला कसं पाजू याला मांडर आडो घेऊन पाजवावं काय मांडर आडो घेऊन हे पाजवावं गुणानं पियाचा वाघ होय काय चावून चावून बुकाच करते अहो तसं नाही मला कुठं दूध हाय आपल्या घरला कशाची कमी हाय हाय दूध शेळीचं आहे दूध मेंढीचं आहे त्याला दूध पाजून शेळीचं शेळीचं हो एवढ्या कवळ्या लेकराला शेळीचं दूध पचणार हो शेळीच्या दुधामध्ये गरमी राहते शेळीचं दूध पचून आहे पचना जर गेलं गेलं तुमचं एवढं लेकरू दिसालंय हे हुब्यानं जर ढाळून घेईन पळल मारा मस्त मोठ्याकडे तिकडच सडकाच्या कडन शेळीचं जर पचना गेलं जाणार दूध पाजून मेंढीचं मेंढीच्या दुधामध्ये वाहत राहते मेंढीचं दूध पचून आहे पचना गेलं तर तुमचं एवढं लेकरू दिसालंय हात पाय वाकडे करून पडल माय आणि या बाईने हात वाताळ होऊन जाईल मग. तुमचं एवढं लेकरू वाचाळ होऊन जाईल तुम्ही काय करा काय करू दूध पडलं तर मलाच पडलं हातावरलं घेऊन या हातावरलं सुपारी खात तोटा खातोस गडी माणसं सुपारी टोटा खातात होय बाई माणसं. बक्कळ बाया खावल्या मी बघून आहे पवार बाई खावली येळीची हा. तुम्हाला हातावरलं म्हणता काय कळणार मला काही कळणार तुम्हाला काही कळत नसेल तर हो या आमच्या बसलेल्या मेट्या मायला घेऊन जा मोठ्या मैदा म्हणावे काय गाणं म्हणावं छान मायन घातली गुडघ्यामध्ये मान आन. कुठे घेऊन जाता मुतखेडा उगाच थोडं थोडं आणा सांग सांग क्विंटलभर खोबरं आणा बाई हिंग आणलो आणलो लाल लाल पाटीची आणशाल बघा काळ्या काळ्या पाटीची आणा का लाल पडे चावनात काय चावतात भरले करून आणाय का दूध पण लाल पाटीची आणा मुंडी हलवा रे मान बसली नाही क्विंटलभर खोबरं आणा क्विंटलभर खारका आणा 50 किलो बदामाची गोडमी घेऊन या हिंग आणलो लिंबोळ्याची तुमच्या जगला दूध पण चाराची आंबे, चाराची बाराला 2 तुपाचे टप्पा आणा भरल्या नुसती आणू नुसतेच घेऊन ये आलेत बकळ सोयरे झाले आलेत पाणी तापत तापत आंघोळी करून सकाळची बाहेर भंडऱ्या अबो भरले आणा भरले हिंग आणलो आणलो बारालाच कापूर जायफळ मायफळ ते एक झडी झडी आणा बाई एवढं खायला मसाटाची अवलाद होय काय काय एवढं खायला मसाटाची अवलाद होय काय एवढं खाऊ खाऊ काय करतू काय एवढं खाऊ खाऊ हो एवढं खाऊ खाऊ झोपते एवढं खाऊ खाऊ झोपते आणि एकदा जर पचून आहे पचलं दूध जर पडलं पडलं